नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण जाणून घेऊयात जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका. शिपाई, हमाल, लिपिक यांचे अतिशय महत्त्वाचे PYQ प्रश्न. हुशारात चाल तर हे प्रश्न सोडून दाखवा, कारण आपण बघणार आहोत 200 ते 250 प्रश्नांचा महासंग्राम. या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. वास्को द गामा इसवी सन 1998 मध्ये भारतात आला तेव्हा पश्चिम किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणी प्रथम उतरला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. कालिकत. पुढील प्रश्न. इसवी सन 1757 मधील प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे क. रॉबर्ट क्लाइव्ह. पुढील प्रश्न. डॅश डॅश हा बंगालचा नवाब इंग्रजांच्या उजळीने पाणी पिऊ इच्छित नव्हता. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. मीर कासिम. पुढील प्रश्न. भारतातील ब्रिटिश राजवटीला शह देण्यासाठी नेपोलियनशी संधान बांधणारा दूरदर्शी हिंदी राज्यकर्ता कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. टिपू सुलतान. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणी भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार करण्यासाठी तैनाती फौज पद्धतीचा अवलंब केला? या प्रश्नाचं उत्तर आहे क. लॉर्ड वेलेस्ली. पुढील प्रश्न. मुंबई इलाख्यातील शिक्षण प्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. पुढील प्रश्न. दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा आधार घेऊन कोणी अनेक संस्थाने खालसा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न. तैनाती फौजेचा सर्वप्रथम वापर लॉर्ड वेलेस्लीने कोणावर केला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. निजाम संस्थान. पुढील प्रश्न. रेल्वे, पोस्ट व तार यंत्रणेची सुरुवात कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न. पहिले गव्हर्नर जनरल कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. वॉरेन हेस्टिंग. पुढील प्रश्न. क्लाइव्हची दुसरी राज्यव्यवस्था कोणी बंद केली? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. वॉरेन हेस्टिंग. पुढील प्रश्न. कोणाच्या मते 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय? या प्रश्नाचं उत्तर आहे क. विदा सावरकर. पुढील प्रश्न. झाशीचा राजा गंगाधरराव यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. दामोदरराव. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याने 1857च्या उठावात भाग घेतला नव्हता? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. ग्वाल्हेरचे शिंदे. पुढील प्रश्न. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. तात्या टोपे. पुढील प्रश्न. 11 मे 1857 रोजी हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळी दिल्लीचा कमिशनर कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. सायमन फ्रेझर. पुढील प्रश्न. हिंदी शिपायांनी 12 मे 1857 रोजी डॅश डॅश यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केला. या प्रश्नाचं उत्तर आहे ब. बहादूर शहा. पुढील प्रश्न. 30 जून 1857 मध्ये हिंदी शिपायांनी डॅश डॅश यांना पेशवा म्हणून घोषित केला. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. नानासाहेब. पुढील प्रश्न. सन 1857च्या उठावाच्या वेळी डॅश डॅश हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक म्हणून ठरवले होते. या प्रश्नाचं उत्तर आहे क. लाल कमळेचे फूल. पुढील प्रश्न. 1857च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. 31 मे 1857. पुढील प्रश्न. राणीच्या जाहीरनाम्यानुसार पहिला भारतमंत्री होण्याचा मान कोणास मिळाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. लॉर्ड स्टेनले. पुढील प्रश्न. कोणती घोषणा 1857च्या उठावात प्रथमच देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. चलो दिल्ली. पुढील प्रश्न. 1857च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल कोणाला इंग्रजांनी 18 एप्रिल 1859 रोजी सिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. तात्या टोपे. पुढील प्रश्न. भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने 1 नोव्हेंबर 1858 रोजी कोणत्या शहरात राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. अलाहाबाद. पुढील प्रश्न. मंगल पांडेला कधी फाशी देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. 8 एप्रिल 1857. पुढील प्रश्न. भारताचा पहिला व्हाईसरॉय बनण्याचा मान कोणास मिळाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पुढील प्रश्न. कोणाच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. लॉर्ड डफरिन. पुढील प्रश्न.
1905 मध्ये बंगालची फाळणी कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न, 1780 साली कोणते भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स हिकी यांनी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे द बेंगाल गॉजेट. पुढील प्रश्न, एल्बर्ट बिल कोणी मंजूर केले? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न, भारतातील पहिली जनगणना 1872 साली कोणाच्या काळात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मेयो. पुढील प्रश्न, 1878 मध्ये देशी वृत्तपत्र कायदा व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट संबंध करून वृत्तपत्राची मुस्कटदाबी कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड लिटन. पुढील प्रश्न, देशी वृत्तपत्र कायदा कोणी सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड रिपन. पुढील प्रश्न, 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, मुस्लिम समाजाला पाश्चात्य शिक्षण मिळावे म्हणून मेंडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघटनेचा भारतीय संस्कृती जोपासणेवर अधिक भर होता? या प्रश्नाचं उत्तर आहे थिओसॉफिकल सोसायटी. पुढील प्रश्न, स्वामी विवेकानंदची शिष्या कुमारी मार्गारेट नोबेल ही भारतात कोणत्या नावाने प्रसिद्ध होती? या प्रश्नाचं उत्तर आहे भगिनी निवेदिता. पुढील प्रश्न, 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदाचा जन्मदिन भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे युवक दिन. पुढील प्रश्न, लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे भगिनी निवेदिता. पुढील प्रश्न, 1 मे 1897 रोजी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न, वेदांकडेच परत चला हा संदेश कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, राजा राममोहन रॉय यांचे निधन कोठे झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिस्टॉल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील प्रबोधनाचे अग्रदूत आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय. पुढील प्रश्न, कोणत्या मासिकेतून ब्राह्मो समाजाच्या तत्वाचा प्रसार राजा राममोहन रॉय यांनी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रॅह्मॅनिकल मॅगझिन. पुढील प्रश्न, राजा राममोहन रॉय यांनी कोणते पर्शियन वृत्तपत्र सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मिरात उल अकबर. पुढील प्रश्न, केशवचंद्र सेन यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय ब्राह्मो समाज. पुढील प्रश्न, देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालीच मूळचा ब्राह्मो समाज कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला? या प्रश्नाचं उत्तर आहे आदि ब्राह्मो समाज. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते पाक्षिक राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे संवाद कौमुदी. पुढील प्रश्न, मूळशंकर करंदास तिवारी हे कोणाचे मूळ नाव आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सत्यार्थ प्रकाश. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर शहा दुसरा. पुढील प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न, हिंदी अर्थशास्त्राचा पाया कुणी घातला? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती गो रानडे. पुढील प्रश्न, राष्ट्रगोफ्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे प्रस्तावित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मौलाना आझाद. पुढील प्रश्न, भारताचे पितामह अशा शब्दात कोणाचा गौरव केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न, राष्ट्रसभेच्या
पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. हेमचंद्र बॅनर्जी. पुढील प्रश्न, खालील सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. 72 प्रतिनिधी. पुढील प्रश्न, मराठी सत्तेचा उदय, राईस ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती म. गो. रानडे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. बदरुद्दीन तय्यबजी. पुढील प्रश्न, दादाभाई नौरोजी यांनी मुंबईत स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. फिरोजशाह मेहता. पुढील प्रश्न, सन 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे क. न्यायमूर्ती म. गो. रानडे. पुढील प्रश्न, लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे क. गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न, ब्रिटिश पार्लमेंट निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 1885 ते 1905. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. 28 डिसेंबर 1885. पुढील प्रश्न, राष्ट्रसभेच्या जहाल कालखंडाला कोणते युग म्हणून संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. टिळक युग. पुढील प्रश्न, 1907च्या डॅश डॅश अधिवेशनात जहाळ आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. सुरत. पुढील प्रश्न, 1895 साली लोकमान्य टिळकांनी कोणता उत्सव सुरू केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. शिवजयंती. पुढील प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 30 डिसेंबर 1906. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास पंजाबचा सिंह असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. लाला लजपत राय. पुढील प्रश्न, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे क. ॲनी बेझंट. पुढील प्रश्न, अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. लाला लजपत राय. पुढील प्रश्न, सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी कोणाचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक असा केला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. गीता रहस्य. पुढील प्रश्न, 1906च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. दादाभाई नौरोजी. पुढील प्रश्न, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. आयर्लंड. पुढील प्रश्न, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे क. ॲनी बेझंट. पुढील प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. लॉर्ड कर्झन. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. पंचम जॉर्ज. पुढील प्रश्न, 1916च्या डॅश डॅश अधिवेशनात जहाळ व मवाळ यांच्यात ऐक्य करार घडून आला. या प्रश्नाचं उत्तर आहे अ. लखनौ. पुढील प्रश्न, अमेरिकेत होम रूल चळवळीचा प्रचार कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब. लाला लजपत राय. पुढील प्रश्न, 1917च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे क. ॲनी बेझंट. पुढील प्रश्न, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. डॉक्टर ॲनी बेझंट. पुढील प्रश्न, लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती, त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? या प्रश्नाचं उत्तर आहे क. सहकार. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. हंटर कमिशन. पुढील प्रश्न, 1940 साली ओडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला कोणी घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे ड. उधम सिंग. पुढील प्रश्न, 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडला? या प्रश्नाचं उत्तर आहे अ. अमृतसर. पुढील प्रश्न,
कोणत्या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा होता? या प्रश्नाचं उत्तर आहे तुर्कस्तान. पुढील प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधात खालीलपैकी कोणी ब्रिटिशांना दिलेली सर ही पदवी त्याग केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढील प्रश्न, महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी डॅश डॅश येथे केली. या प्रश्नाचं उत्तर आहे खेडा. पुढील प्रश्न, बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? या प्रश्नाचं उत्तर आहे नीळ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे रोलेट कायदा. पुढील प्रश्न, अन टू दिस लास्ट या पुस्तकाचे गांधीजीवर प्रभाव होता हे पुस्तक कोणी लिहिले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन रस्किन. पुढील प्रश्न, गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय? या प्रश्नाचं उत्तर आहे चौरी चौरा घटना. पुढील प्रश्न, संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे लाहोर. पुढील प्रश्न, बारडोलीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार पटेल. पुढील प्रश्न, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे चित्तरंजन दास. पुढील प्रश्न, गांधीजींनी असहकार चळवळ कधी मागे घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे 12 फेब्रुवारी 1922. पुढील प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे गिरणी कामगार. पुढील प्रश्न, सरहद्द गांधी या नावाने कोण ओळखले जात? या प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न, खुदाई खिदमतगार ही फौज कोणी निर्माण केली? या प्रश्नाचं उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न, दांडी येथील समुद्रकिनाऱ्यावरील गांधीजींना मिठाचा कायदा कधी मोडला? या प्रश्नाचं उत्तर आहे 6 एप्रिल 1930. पुढील प्रश्न, पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा पंचम जॉर्ज. पुढील प्रश्न, पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे गांधी व आंबेडकर. पुढील प्रश्न, हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी यांनी. पुढील प्रश्न, 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा कोणी घोषित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे रॅमसे मॅकडॉनल्ड. पुढील प्रश्न, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. पुढील प्रश्न, चले जाव चळवळीत करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा गांधी. पुढील प्रश्न, सातारा येथे प्रतिसरकार कोणी स्थापन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे नाना पाटील. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या राष्ट्रभक्तीवर गीतांनी भारत छोडो आंदोलनात आंदोलकाचा उत्साह वाढविला? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांनी. पुढील प्रश्न, कर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मदनलाल धिगरा. पुढील प्रश्न, 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत कान्हेरे. पुढील प्रश्न, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे एडन. पुढील प्रश्न, आझाद हिंद फौजेतील झाशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती? या प्रश्नाचं उत्तर आहे लक्ष्मी सेहगल. पुढील प्रश्न, सूर्यसेन यांच्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी गटात सहभाग होता? या प्रश्नाचं उत्तर आहे चितगाव कट. पुढील प्रश्न, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोण म्हटले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कोणत्या प्रांतात कार्यरत होती? या प्रश्नाचं उत्तर आहे बंगाल. पुढील प्रश्न, काकोरी गटात खालीलपैकी कोणत्या क्रांतिकाराचा सहभाग नव्हता? या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे. पुढील प्रश्न, डॅश डॅश यांनी इंग्रजाविरुद्ध नामधारी शीख चळवळ किंवा
कुका चळवळ उभारून पंजाबमध्ये जणूप्रती सरकारच निर्माण केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे गुरु रामसिंग. पुढील प्रश्न, कोणत्या क्रांतिकाराने तिरुनेलवेलीचा कलेक्टर ॲश या अधिकाऱ्याला ठार मारले? या प्रश्नाचं उत्तर आहे वांची अय्यर. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी बोस. पुढील प्रश्न, नौजवान भारत सभा ही संघटना कोण स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे भगतसिंह. पुढील प्रश्न, अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र कोठे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे माणिकतोळा. पुढील प्रश्न, 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील कोणत्या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी उठाव केला? या प्रश्नाचं उत्तर आहे तलवार. पुढील प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढील प्रश्न, फाशीवर जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे अशफाकुल्ला खान. पुढील प्रश्न, क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी अरविंद घोष यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे वंदे मातरम. पुढील प्रश्न, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील प्रश्न, मायकेल ओडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कुणी घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार उधम सिंग. पुढील प्रश्न, अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कुणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे लाला हरदयाळ. पुढील प्रश्न, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे लाला लजपत राय. पुढील प्रश्न, तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निवारणाची चळवळ कोणी उभारली? या प्रश्नाचं उत्तर आहे पेरियार रामस्वामी. पुढील प्रश्न, विटाळ विध्वंसन या आपल्या पुस्तकातून कोणी अस्पृश्यतेचे खंडन केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर. पुढील प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई. पुढील प्रश्न, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी सहजानंद सरस्वती. पुढील प्रश्न, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रमाबाई रानडे. पुढील प्रश्न, मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इटकची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. पुढील प्रश्न, समाजवादी तरुण खालीलपैकी कोणत्या आंदोलनात अग्रभागी होता? या प्रश्नाचं उत्तर आहे छोडो भारत चळवळ. पुढील प्रश्न, दीनबंधू मित्र यांच्या कोणत्या नाटकात निळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हालाकीचे दर्शन समाजास घडले? या प्रश्नाचं उत्तर आहे नीलदर्पण. पुढील प्रश्न, 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे नथुराम गोडसे. पुढील प्रश्न, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कधी संमत केला? या प्रश्नाचं उत्तर आहे 18 जुलै 1947. पुढील प्रश्न, मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी कोणता दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला? या प्रश्नाचं उत्तर आहे 16 ऑगस्ट 1946. पुढील प्रश्न, भारताचे संविधान कधी अंमलात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. पुढील प्रश्न, कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे माउंटबॅटन योजना. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी नाव ऑर नेव्हर या आपल्या पुस्तकेत पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला? या प्रश्नाचं उत्तर आहे चौधरी रहमत अली. पुढील प्रश्न, अल हिलाल हे वृत्तपत्र कुणी चालवले? या प्रश्नाचं उत्तर आहे मौलाना आझाद. पुढील प्रश्न, जमेत उलेमा हिंद अशी मुस्लिमांच्या राष्ट्रीय संघटना कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद उल हसन. पुढील प्रश्न, मुसलमानांनी प्रत्यक्ष कृती दिन पुकारला तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सुराहवर्दी. पुढील प्रश्न, कॉम्रेड व हमदर्द हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद अली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. पुढील प्रश्न, मुस्लिम बहुसंख्य भागात सार्वमत घेण्यात यावे या मुद्द्यामुळे बॅरिस्टर जिनांनी कोणती योजना फेटाळली? या प्रश्नाचं उत्तर आहे राजाजी योजना. पुढील प्रश्न, पाकिस्तान या देशाच्या
स्वतंत्रता दिवस कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे ब 14 ऑगस्ट 1947. पुढील प्रश्न, भारत स्वतंत्र झाला तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब क्लेमेंट ॲटली. पुढील प्रश्न, राजाजी योजना कुणी मांडली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब चक्रवर्ती राजगोपालचारी. पुढील प्रश्न, वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षाची बैठक कोठे भरली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे क शिमला. पुढील प्रश्न, भारताने स्वातंत्र्य मिळवले त्यावेळी भारतीय राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ड आचार्य कृपलानी. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न, काश्मीरचा राजा डॅश डॅश याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचं उत्तर आहे राजा हरिसिंग. पुढील प्रश्न, 20 फेब्रुवारी 1948 रोजी जनमताच्या कौलानुसार कोणते संस्थान भारतात विलीन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे ड जुनागड. पुढील प्रश्न, भारत सरकारने हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणासाठी केलेल्या सैनिकी कार्यवाहीला कोणते नाव देण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन पोलो. पुढील प्रश्न, गोवा युथ लिंग ही संस्था मुंबईत कोणी स्थापन केली? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर टी.बी. कुन्हा. पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या मोहिमेअंतर्गत गोव्यात लष्करी कारवाई केली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ऑपरेशन विजय. पुढील प्रश्न, गोव्यातील पोर्तुगीजाविरुद्ध सशस्त्र लढा खालीलपैकी कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे क मोहन रानडे. पुढील प्रश्न, कोणत्या दिवशी गोवा भारतात विलीन झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ड 19 डिसेंबर 1961. पुढील प्रश्न, हैदराबाद संस्थान भारतात कधी विलीन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे क 17 सप्टेंबर 1948. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ संत रामदासांनी लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे दासबोध. पुढील प्रश्न, शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे ब शिवनेरी. पुढील प्रश्न, शहाजी राजे डॅश डॅशचे गाडे पंडित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे क संस्कृत. पुढील प्रश्न, मावळात राहणाऱ्या लोकांना डॅश डॅश म्हणतात? याचं उत्तर आहे ड मावळे. पुढील प्रश्न, बोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला? या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतापगड. पुढील प्रश्न, पहिला पेशवा कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ड बाळाजी विश्वनाथ. पुढील प्रश्न, संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणता ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे क बुधभूषण. पुढील प्रश्न, राज्याभिषेक प्रसंगी सोन्याची कोणती नाणी पाडण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब होन. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे क मोरो त्र्यंबक इंगळे. पुढील प्रश्न, होमोसेपियन म्हणजे कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे ब बुद्धिमान माणूस. पुढील प्रश्न, प्राचीन इजिप्तमधील लोक लेखनासाठी जो कागद वापरत त्याला काय नाव होते? या प्रश्नाचं उत्तर आहे क पायरस. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात हडप्पा संस्कृतीचे अवशेष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सापडले? या प्रश्नाचं उत्तर आहे क दायमाबाद. पुढील प्रश्न, कोणी उभारलेल्या सारनाथ येथील स्तंभावरील धर्मचक्र आज भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब अशोक सम्राट. पुढील प्रश्न, शाकुंतल हे नाटक व मेघदूत हे काव्य कोणी लिहिले? या प्रश्नाचं उत्तर आहे क कवी कालिदास. पुढील प्रश्न, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब वर्धमान महावीर. पुढील प्रश्न, संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे ड तामिळ. पुढील प्रश्न, जातक कथा या कोणाच्या जीवनावर आधारलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे गौतम बुद्ध. पुढील प्रश्न, गांधार शिल्पशैली ही कोणत्या 2 देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत व ग्रीस. पुढील प्रश्न, गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे लुंबिनी. पुढील प्रश्न, यादव काळात कोणते सुवर्ण नाणे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे पदमटंग. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणची जैन मंदिरे ही संगमरवरील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क दिलवाडा. पुढील प्रश्न, काश्मीरचा इतिहास खालीलपैकी कोणत्या ग्रंथात आढळतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ब राजतरंगिणी. पुढील प्रश्न, मराठी भाषेतील आद्य कवी कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे क मुकुंदराज. पुढील प्रश्न, विजयनगर साम्राज्याची राजधानी कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ब हम्पी. पुढील प्रश्न, मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे बाबर. पुढील प्रश्न, रुपया हे नाणे कोणी सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे क शेरशाह सूर. पुढील प्रश्न, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोण?
या प्रश्नाचं उत्तर आहे ब रजिया सुलताना. पुढील प्रश्न, सुफी पंथ हा मूळचा कोठला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे अ इराण. पुढील प्रश्न, दिल्लीचा पहिला सुलतान कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे क अल्तमश. पुढील प्रश्न, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे अ कुराण शरीफ. पुढील प्रश्न, रमजानच्या महिन्यात मुस्लिम निर्जळी उपवास करतात त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ड रोजा. पुढील प्रश्न, मुस्लिमांच्या धर्मप्रमुखास काय म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे क खलिफा. पुढील प्रश्न, एकमेकात गुंफलेली 5 वर्तुळे हे कोणत्या खेळाचे चिन्ह आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ब ऑलिम्पिक. पुढील प्रश्न, खालीलपैकी अल्लाहचे प्रेषित कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क मोहम्मद पैगंबर. पुढील प्रश्न, खालीलपैकी इतिहासाचा जनक कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे अ हिरोडोटस. पुढील प्रश्न, औद्योगिक क्रांती प्रथम कोणत्या देशात झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे ब इंग्लंड. पुढील प्रश्न, राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे क थॉमस पेन. पुढील प्रश्न, अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब जॉर्ज वॉशिंग्टन. पुढील प्रश्न, फ्रेंच राजक्रांतीचा उद्गाता कोण मानला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे क रुसो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.